जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भाऊन आपला जो व्हिडिओ आहे आजचा तो आपण टायपोग्राफी किंवा कॅलिग्राफी JPG फॉर्मॅटमधल्या कुठून घ्यायच्या त्याच बघणार आहे। बाकी जे PC यूज करतात त्यांना त्या कशा सोडवायच्या किंवा कशा त्याच्या PNG मध्ये कन्वर्ट करायचं ते माहिती असेल, बट आज आपण बघणार आहे अशी वेबसाईट की त्याच्यावरती टायपोग्राफी कॅलिग्राफी किंवा प्रीमियम इमेजेस आहेत ते कशा प्रकारे सर्च करायचे किंवा काय सर्च करायचं ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झालेलाच आहे। व्हिडिओला अजून एक लाईक केलं तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्या असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। ओके, तर भाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल अजून जॉईन केलं तर प्लीज टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि इंस्टाग्राम देखील मला फॉलो करून घ्या, कारण इंस्टाग्रामवर नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट जे आहे ते देत असतो, त्यामुळे इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका। लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। आपण जरा न घालता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण आपल्या PCच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार की आपण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं बघणार तरी काय आहे। बघू शकता हे जे मराठी टायपोग्राफी आहे किंवा मराठी टेक्स्ट मॉडिफिकेशन आहे, तर हे रेडीमेड कुठून डाउनलोड करायचं बघू शकता। हे मकर संक्रांतीचं असेल किंवा अदरवाईज कुठला असेल, तर आता हे गोकुळाष्टमीचं आहे, हे देखील गोकुळाष्टमीचं आहे बघू शकता। तर हे हॅपी बर्थडे मित्रा मी जे यूज केलं आहे बऱ्याच ठिकाणी, तर हे कुठून घ्यायचं ते आपण आज बघणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउझरची गरज लागेल। क्रोमवरती यायचं आहे आणि ते सर्च करायचं shutterstock.com आणि पहिलीच वेबसाईट येईल याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे आहे ते बघू शकता अशा प्रकारचा विंडो येईल। तुम्हाला जे काय हवं आहे ते आपल्याला इथं सर्च करून घ्यायचं आहे। आता इथं आपल्याला गुढीपाडव्याचे डिझाईन हवे आहे, तर गुढीपाडवा सर्च करूया। गुढीपाडवा स्पेलिंग करेक्ट येण्यासाठी भावांनो जे आहे ते अशा टाईपचं कॉपी करून घ्या। पहिल्यांदा गुगलवरती सर्च करा, कारण गुगल करेक्ट स्पेलिंग देतं। एंटरवरती क्लिक करून घ्या। गुढीपाडव्याच्या डिझाईन्स हवे असतील तुम्हाला बघू शकता, फोटोज हवे असतील तर इथं सी ऑलवरती क्लिक करून घ्यायचं आहे। या इथे डिझाईन हवे असतील तर इथं सी ऑलवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आर्टिफिशियल म्हणजे AI जर हवा असेल तर याच्यावरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे। तर आपल्याला डिझाईन्सच हवे असतात त्यामुळे याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। बघू शकता बऱ्यापैकी डिझाईन भेटलेले आहेत, याच्यामध्ये चेंजेस करून तुम्ही ॲज इट इज आपल्या पेजवरती टाकू शकता, बट माझं सजेशन असं असेल की तुम्ही स्वतः डिझाईन क्रिएट करा तर ती चालेल, किंवा ते पुढच्या ग्राफिक्सवाल्याला लगेच समजतं की ही शटरस्टॉकवरची डिझाईन आहे, त्यामुळं तुम्ही जे आहे ते यूज करा। फक्त आपल्याला टेक्स्ट वगैरे जर तुम्हाला हवा असतील तर इथं टाकू शकता। आता मराठी कॅलिग्राफी हे कॉपी करून घेऊया इथून आणि त्याच्या पुढं टाकूया गुढीपाडव्याच्या। ओके, गुढीपाडवा मराठी कॅलिग्राफी बघू शकता अशा टाईपच्या बऱ्याच कॅलिग्राफी ज्या इथे यूज आलेल्या आहेत। आता जे PC यूज करतायत त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की ते सोडवायची कशी कॅलिग्राफी। जर तुम्हाला त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर मला जे आहे ते हे करा, कमेंट करा व्हिडिओवरती आजच्या। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। ओके, तर भाऊन तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर नाही लाईक केलं तर प्लीज लाईक करा, आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूयाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।